सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. 2.86 फिटमेंट फॅक्टर नंतरही पगार वाढणार नाही. तर एकंदरीत आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर 2.86 फिटमेंट फॅक्टर वाढून त्यामुळे पगार वाढेल अशी एक अपेक्षा 8व्या वेतन आयोगाच्या निमित्ताने सरकारी कर्मचारी करत आहेत. मात्र त्यांची ह्या अपेक्षेचा भंग होताना दिसून येत आहे. कारण 2.86 फिटमेंट फॅक्टर नंतरही पगार वाढणार नाही अशी एक भीती व्यक्त केली जात आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. तर बघूया की 2.86 फिटमेंट फॅक्टर नंतरही पगार कसा वाढणार नाही. तर देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या अपेक्षेने दिवस मोजत आहेत. 2026च्या सुरुवातीला त्यांच्या पगारात एक मोठी वाढ होण्याची आशा बाळगून असलेले कर्मचारी आता त्यांना निराश होण्याची वेळ आलेली आहे. कारण जी बातमी आता समोर येत आहे ती काहीशी हतबल करणारी आहे. फिटमेंट फॅक्टरच्या गोंधळात अडकले सरकारी कर्मचारी. तर कर्मचारी संघटनांनी दीर्घकाळापासून फिटमेंट फॅक्टर हा 2.86 पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र आता असे संकेत मिळत आहेत की हा आकडा केवळ 1.92 वर थांबू शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे पगारवाढ मिळणार नाही असे दिसते. या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की जेव्हा 2.86 फिटमेंट फॅक्टरची चर्चा सुरू आहे तर मग पगार का वाढत नाही. चला तर या संपूर्ण प्रकरणाची सोप्या भाषेत आपण माहिती घेऊया. तर यामध्ये पहिला आहे 10 वर्षांनी येतो नवा वेतन आयोग. तर सरकारी नियमानुसार प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू केला जातो. मागील वर्षात 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून अंमलात आला होता, ज्याचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत मानला जातो. आता पुढचा वेतन आयोग म्हणजेच 8वा बहुधा 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो. मात्र याची अधिकृत पुष्टी मात्र अजून झालेली नाही. मग या फिटमेंट फॅक्टरचं महत्त्व काय. तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ तेव्हाच मिळते जेव्हा फिटमेंट फॅक्टर हा वाढतो. हा एक प्रकारचा गुणक म्हणजेच मल्टिप्लायर असतो, ज्याच्या माध्यमातून जुन्या मूळ पगाराचे नव्या मूळ पगारात रूपांतर केले जाते. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. आता कर्मचाऱ्यांची इच्छा आहे की तो 2.86 केला जावा, ज्यामुळे पगारात मोठी वाढ होऊ शकेल. परंतु सरकार आणि वेतन तज्ञांच्या मते तो 1.92 पर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. कारण 1.92 फॅक्टरवर फारशी विशेष वाढ होणार नाही. कारण जास्त फिटमेंट फॅक्टर म्हणजेच जास्त पगार असं नेहमीच नाही. असे अनेक लोक समजतात की जितका जास्त फिटमेंट फॅक्टर असेल तितका जास्त पगार वाढेल, पण असे नेहमी होत नाही. 6व्या वेतन आयोगात फॅक्टर केवळ 1.86 होता, तरीही पगारात सुमारे 54% वाढ झाली होती. तर 7व्या वेतन आयोगात फॅक्टर 2.57 असूनही पगार फक्त 14% आसपास वाढला होता. असे का झाले. कारण बहुतेक भाग हा महागाई भत्त्याच्या समायोजनात गेला होता. यावेळेसही अशीच भीती आहे की जरी 2.86 फिटमेंट फॅक्टर जाहीर केला गेला तरी पगारातील निव्वळ होणारी वाढ ही मर्यादितच राहील. पेन्शनधारकांनाही निराशा होणार. केवळ पगार घेणारे कर्मचारीच नाहीत तर पेन्शन घेणाऱ्या वृद्धांनाही अशी अपेक्षा होती की पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल. परंतु फिटमेंट फॅक्टरच्या याच गणितामुळे पेन्शनमध्येही तितकी वाढ होऊ शकणार नाही जितकी अपेक्षित होती. वेतन तज्ञांचे मत आहे की सरकारचे प्राधान्य हे महागाई भत्ता कव्हर करणे यावर असते. त्यामुळे मूळ वेतन किंवा पेन्शनवर थेट परिणाम हा मर्यादित स्वरूपात होतो. सध्याची स्थिती काय सांगते मग. तर सध्या केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिसूचना जारी केलेली नाही. परंतु असे मानले जात आहे की लवकरच सरकार याच्या
टर्म्स ऑफ रेफरन्सची घोषणा करेल. त्यानंतर आयोगाची प्रक्रिया सुरू होईल. सरकार कर्मचाऱ्यांच्या नाराजीपासून परिचित आहे, म्हणून हे पाहणे मनोरंजक असेल की सरकार काही नवीन फॉर्म्युला आणते की सध्याच्या ढाच्यातच बदल करते. मग आता कर्मचाऱ्यांनी पुढे काय करावे? तर सरकारी कर्मचारी आणि त्याच्या संघटना या मुद्द्यावर सातत्याने दबाव आणत आहेत. आता जेव्हा पुढील सार्वत्रिक निवडणुकाही फार दूर नाहीत, तेव्हा सरकारवरही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार करण्याचा दबाव वाढेल. परंतु तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी वेतन आयोगाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवावे आणि अफवांपासून दूर राहावे. राजकीय दबावाचा घटक. तर येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. लाखो कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे हा एक महत्त्वाचा मतदार गट तयार करतात, ज्याकडे कोणताही राजकीय पक्ष दुर्लक्ष करू शकत नाही. मग अशा वेळी आर्थिक परिस्थितीचा सुद्धा प्रभाव त्यावर पडू शकतो. तर सरकारची आर्थिक परिस्थिती देखील वेतन आयोगाच्या निर्णयावर प्रभाव टाकते. कोविड-19 नंतरच्या आर्थिक पुनर्प्राप्तीच्या काळात सरकारवर अनेक आर्थिक दबाव आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेतनवाढ करणे व्यावहारिक नसू शकते. यावर तज्ज्ञांचं मत काय आहे? तर वेतन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की फिटमेंट फॅक्टर हा केवळ एक घटक आहे. पगारवाढीवर परिणाम करणारे इतर घटक आहेत, जसे की महागाई भत्त्याचे समायोजन, सध्याच्या मूळ पगाराची स्थिती, सरकारची आर्थिक क्षमता, आर्थिक धोरणातील बदल. मग भविष्यात कर्मचाऱ्यांनी काय अपेक्षा ठेवावी? तर आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु वास्तविकता अशी आहे की पगार किती वाढेल हे केवळ फिटमेंट फॅक्टरवरून ठरणार नाही. त्यामध्ये अनेक घटक काम करतात. कर्मचाऱ्यांनी धैर्य ठेवून अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी. अफवांवर विश्वास ठेवून निराश होण्यापेक्षा वास्तविक माहितीची प्रतीक्षा करणे ही योग्य ठरेल. मग संघटनांची भूमिका काय आहे यामध्ये? तर कर्मचारी संघटनांनी त्यांच्या मागण्या योग्य पद्धतीने मांडल्या पाहिजेत. आंदोलन आणि दबावाबरोबरच सरकारशी रचनात्मक संवाद साधणे महत्त्वाचे आहे. 8व्या वेतन आयोगापासून जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नसेल. वास्तविकतेला तोंड देत कर्मचाऱ्यांनी धैर्य ठेवावे आणि अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी. पगारवाढ हा एक जटिल प्रक्रिया आहे, ज्यावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. त्यामुळे आत्तापासूनच मोठ्या पगारवाढीची अपेक्षा ठेवणे घाईचे ठरू शकते. कर्मचाऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत निर्णयांची वाट पाहावी. तर एकंदरीत 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 2.86% वाढूनही जर त्या पद्धतीने पगारात वाढ होत नसेल तर नक्कीच कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडेल यात शंका नाही. आता याच्यासाठी काही कारणे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आणि त्यामध्ये सर्वांची भूमिका काय असेल हे आपण यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती नक्कीच आपल्या कामाची ठरेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळेच अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाताना या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेच एवढी विनंती करतो आणि मी आपल्या रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.